मित्रांसाठी एक जबरदस्त लीडर आलेले आहेत आपले ग्रेट गुरु महासंस्थेवाडी। सर्वप्रथम ज्यांनी मला हा व्यवसाय दिला असे ग्रेट गुरु मिस्टर संजय वाबळे सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मिळवूया। कारण मित्रांनो टाळ्या वाजवायला हाच प्लॅटफॉर्म भेटतो बघ आहे की नाही। जर तुम्ही बारामतीतून रस्त्याने चाललाय आणि टाळ्या वाजवत चालला तर काय होईल? वाजवू शकतो का रस्त्याने टाळ्या? नाही। आणि घरी गेला, आता मीटिंग वरून घरी गेला आणि घरात बॅग ठेवली साईडला आणि टाळ्या वाजवायला चालू केल्या जोरात, घरचे काय म्हणतील? सकाळी जाताना नीट होतं, आता काय झालं आहे की नाही। म्हणजे टाळ्या वाजवू शकतो कुठं मित्रांनो? इथंच वाजवू शकतो की नाही? वाजवू शकतो की नाही? मग वाजल्या पाहिजेत की नाही जोरदार टाळ्या? त्याचबरोबर मित्रांनो टीसी आपले जे मान सन्मान बघितला, कसा होता मान सन्मान? आवाज जबरदस्त वाटत नाही पण आता आलेलो आहे मित्रांनो। तर मित्रांनो आज कसा होता मान सन्मान त्यांचा पण? कारण माझ्या नंतर जे व्यक्तिमत्व येणार आहे त्या व्यक्तिमत्वाला तुम्हाला ऐकून जायचं मित्रांनो। कारण मित्रांनो आज त्यांच्यामुळे आम्ही घडलेलो आहे, त्यांच्यामुळे आज आम्ही त्यांच्याकडे बघून आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहे मित्रांनो। एक जबरदस्त असं व्यक्तित्व आहे मित्रांनो। किती? 10 लाख रुपये। सर्वांना माझी एक विनंती असेल मित्रांनो की प्रत्येकाने आता आपले मोबाईल स्विच ऑफ करून थांबायचं। येणारा जे काय सर बोलतील अर्धा तास, त्याच्या अगोदर मी मुंबईमध्ये पेंटिंगचं काम करत होतो। पेंटिंग माहिती आहे ना? दुसऱ्यांची घरं रंगवणे, कारण लोकांना सांगावं लागतं समजून, नाही तर कारण पेंटिंग म्हणलं की लक्षात येत नाही, कारण म्हणणार असला पेंटर असतो का प्रोफेशनल एवढा स्टँडर्ड आहे की नाही। तर मित्रांनो पेंटिंगचं काम करत होतो, महिन्याला 10,000 रुपये कमवत होतो आणि त्याच वेळी मला वाबळे सरांनी या व्यवसायाची माहिती सांगितली, पण मला विश्वास नव्हता मित्रांनो। विश्वास का नव्हता मित्रांनो? तर मी महिनाभर काम करून 10 ते 12,000 रुपये कमवत होतो आणि साहेब सांगत होते की आठवड्याला 2,10,000 भेटतील। विश्वास बसतोय का मग? नाहीये बसत मित्रांनो। माझाही विश्वास नव्हता मित्रांनो, परंतु मित्रांनो त्यांचं इन्कम बघितलं, आठवड्याचं 2,10,000 चालू होतं 2 वर्षानंतर। मग म्हटलं की चला जर सरांचं 2,10,000 येतंय तर आपलं 20,000 तरी येऊ शकतं की नाही। मग मित्रांनो या एका विचाराने बिझनेसला सुरुवात केली। गेले 8 वर्ष झालं मी फुल टाइम काम करतोय मित्रांनो। 2 लोकांपासून चालू केलेला व्यवसाय आता माझ्या बरोबर मित्रांनो 15,000 लोक आहेत मित्रांनो। 15,000 लोक काम करतात मित्रांनो। आणि स्वतःमुळे मित्रांनो ते इन्कम यायला लागलं। आलो होतो 10,000 रुपये कमवायसाठी, कारण पेंटिंगच्या दुनियातून मला बाहेर निघायचं होतं मित्रांनो। कारण ते पेंटिंगचं काम मला नको होतं, म्हणून मी आलो होतो या व्यवसायामध्ये। म्हटलं 10,000 जरी एक्स्ट्रा आले ना तरी खूप झालं, ह्या विचाराने आलो होतो मित्रांनो। पण आज ह्या बिझनेसची ताकद, सिनियरांचं मार्गदर्शन, टीमचा सपोर्ट मित्रांनो, या सर्वांच्या सहकार्यामुळे मित्रांनो आज दिवसाला 10,000 रुपये इन्कम येते मित्रांनो। दिवसाला, महिना 3 लाख रुपये। एक डिसिजन मित्रांनो, एक निर्णय किती महत्वाचा असतो मित्रांनो। एक निर्णय घेतल्यामुळे मित्रांनो चालत फिरत होतो मी, पण आज या व्यवसायाच्या माध्यमातून आज 13 लाखाची गाडी फिरवतोय मित्रांनो। एक निर्णय घेतल्यामुळे मित्रांनो, एक डिसिजन मुळे मित्रांनो एक छपराच्या घरात राहत होतो, पण आज या व्यवसायाची ताकद बघा मित्रांनो। आज 50 लाखाचं घर फलटण मध्ये बुक केलेलं आहे, 2 महिन्यामध्ये त्याचं पोझिशन भेटतंय मित्रांनो। मला का सांगायचं मित्रांनो, तर हे झालं फक्त एका निर्णयामुळे मित्रांनो। कशामुळे? निर्णयामुळे। आज तुम्ही हा बिझनेस बघितलाय ना तर स्वतःचा डिसिजन स्वतः घ्या। कारण काय होतं मित्रांनो की आपण इथं आता मोटिवेट झालोय, एक्साइटेड झालोय, करेंगे मरेंगे वंदे मातरम, आता आग लावून टाकतो आहे का नाही। आणि बाहेर आग लावायला जातो तर लोक पाण्याचा टँकर घेऊन बसलेत तुमची आग विझवायला मित्रांनो, आहे का नाही। मग लोक मित्रांनो की स्वतःचा डिसिजन स्वतः घ्या। कारण काय होतं मित्रांनो की बिझनेस तुम्ही बघितलाय स्वतः, आपण बाहेर जातो, आपण नातेवाईकाला विचारतो, मित्राला विचारतो, शेजाऱ्याला विचारतो। मला सांगा मित्रांनो, जर शेजारी एवढा हुशार असता तर तो आपल्या शेजारी राहिला असता का? नाहीये। पण तरी पण आपण जो 10,000 कमवतोय ना त्याला विचारतो की 2,10,000 कसं कमवायचं सांग, तो काय सांगेल? कायच करू नको, 10,000 बँकेत ठेव, वाचतील तुझे। पण मला एक सांगायचं मित्रांनो, वाचलेल्या 10,000 रुपयानं तुमचं घर होणार आहे का? वाचवलेल्या 10,000 रुपयामुळे मित्रांनो तुम्ही फॉरेनला जाऊ शकता का? वाचवलेल्या 10,000 मध्ये काय करू शकता मित्रांनो? काहीच नाही, फक्त बघायचंय आकडा वाढलाय 10,500, 11,500, 12,500 एवढंच बघायचंय फक्त, आहे का नाही। काय मिळणार आहे का त्याच्यातून? काहीच नाही। पण जर 10,000 बिझनेसला लावले ना मित्रांनो तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो येणाऱ्या 5 ते 7 वर्षामध्ये तुम्ही पण आमच्यासारखं करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो।
डिसिजन घ्या, डिसिजन घ्या मित्रांनो. एक जाता फक्त एक लास्ट उदाहरण देतो मित्रांनो, की जर लेट आला तर काय होऊ शकतं. योग्य वेळी जर डिसिजन नाही घेतलं मित्रांनो, मी ह्या व्यवसायात आलो त्यावेळेला 2013 ला बिझनेस मला मिळाला, पण मी सुरुवात केली 2015 मध्ये. योग्य वेळी डिसिजन न घेतल्यामुळे काय झालं मित्रांनो, आज वागळे सरांचं इन्कम आहे मित्रांनो महिन्याचं 22 लाख रुपये आणि माझं महिन्याचं इन्कम आहे 3 लाख रुपये. फायदा झाला का नुकसान? कितीचं? 19 लाख महिन्याला, दर महिन्याला. असं नुकसान झालं पाहिजे का तुमचं? आज वागळे सरांच्याकडे मित्रांनो 85 लाखाची BMW कार आहे, माझ्याकडे फक्त 13 लाखाची कार आहे. फायदा झाला का नुकसान? नुकसानच होतं मित्रांनो. म्हणून योग्य वेळी डिसिजन घ्या. डिसिजन आणि ऍक्शन ह्याच्यामध्ये खूप फरक आहे मित्रांनो. डिसिजन घेतलं ना लगेच ऍक्शन घ्या. वागळे सर आतापर्यंत मित्रांनो या बिझनेसच्या माध्यमातून 20 वेळा फॉरेनला जाऊन आले, मी फक्त 4